पाठकाणा मान समस्थितीमध्ये, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. इनर अवेअरनेस. आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सहज श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना पोटाला आपल्याला आतमध्ये हलकासा स्ट्रोक द्यायचा. आपापल्या क्षमतेप्रमाणे 20 ते 25 आवर्तन कपालभातीची. यासाठी आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा. दोघी अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स द्यायला सुरुवात करायची. आपापल्या क्षमतेप्रमाणे आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं. हालचाल फक्त पोटाच्या भागामध्ये होईल. सुरुवात करूया. जाणीवपूर्वक कृती. आकाश कृती थांबवायची. ऍप्निया स्टेज म्हणजे आपला श्वास जो थांबलेला आहे त्याकडे लक्ष. श्वासविरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या आपल्या श्वासाकडे लक्ष. आपण केली आहे श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. करणार आहोत 3 खालच्या पट्टीतले ओंकार, मकार लांबवलेले. यासाठी दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि सुरुवात करूया. पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओंकार, मकार लांबवलेला. ओम. पूर्ण निर्विचार जरी झालं नसलं तरीही मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत चालली आहे. आणि करूया प्रार्थना. सर्वांनी एकत्रित दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करायची. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं चैव. ओंकाराय नमः. करणार आहोत नमन मुद्रा. श्वास घेत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेतनं पुढे झोकायचं. आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवर. 1 ते 2 श्वास थांबायचा आहे. आजची साधना सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. सावकाश श्वास भरून घे. कमरेतून सहन करायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओमकडे. हरिओम.
सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात आपल्या शरीराच्या जवळ. पाठकणा आपला सरळ आहे आणि मान सुद्धा आपली मध्यभागी आहे. आणि सुरुवात करूया. श्वास घेत आपले दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने. श्वास सोडत शरीराकडे. श्वास घेत जमिनीकडे. श्वास सोडत शरीराकडे. श्वास घेत जमिनीकडे. श्वास सोडत शरीराकडे. अजून दोनदा ही कृती करायची आहे. डोळे बंद करून श्वासाशी आधारित. आता रोटेशन करून घेणार आहोत पावलांचं. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे 1 2 3 4 5. डावीकडून उजवीकडे 1. हालचाल फक्त पावलांमध्ये होईल. 2. गुडघ्यापासूनचा वरचा जो पाय आहे तो स्थिर असेल. 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि आपला पाय उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा. आपल्या हातांचा आधार उजव्या पायाच्या मांडीला आणि रोटेशन करून घेऊया पायाचं. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. उजवा पाय सरळ. 30 मिनिटे डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे आणि रोटेशन करायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. छान. उजवा पाय डावा पाय खाली आणि करणार आहोत मेरुवक्र. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. तो डाव्या पायाच्या मांडीजवळ उजव्या पायाचं पाऊल येईल. दोन्ही हात मांडीवर डाव्या पायाच्या. एक श्वास भरून घेत थोडस मागे झुकायचं. श्वास सोडत पुढे आणि उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे येण्याचा प्रयत्न. डायनामिक कृती करणार आहे. 2 3 आणि 5. छान. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि विरुद्ध बाजूने डावा पाय सरळ करून घ्यायचा. उजवा पाय सरळ. डावा पाय फोल्ड करायचा. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ लावून घ्यायचं आणि सुरुवात करूया. श्वास करून घे थोडस मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल करून घ्यायची आणि विश्रांती करणार आहोत. नौका चालू. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ आणि आता दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. तर थोडेसे डोक्याच्या वर आणि श्वास घेत थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. छान. आणि आता विरुद्ध बाजूने श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर तुम्ही थांबवायची आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची. करणार आहोत बटरफ्लाय.
पावलं एकमेकांना जोडून घ्यायची. आपले पायाचे गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे असतील. आणि आता श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. डायनामिक करून घेऊया. 10 वेळेला आपल्याला ही कृती डायनामिक करायची. सुरुवात करूया. संपूर्ण हालचाल होऊ दे. आपले पाय जास्तीत जास्त वर येऊ देत आणि जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पाठकणा मान सरळ असेल. छान. अवकाश कृती थांबवायची. पाय तसेच ठेवायचे आहेत. पाय तसेच ठेवायचे. आणि आता उजव्या पायाचा जो अंगठा आहे तो पकडायचा आपल्याला. उजव्या पायाचा अंगठा पकडा उजव्या हाताने आणि पाय जास्तीत जास्त सरळ करण्याचा प्रयत्न करा. 1 बरोबर 2 3 4 आणि 5. हेच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि डावा पाय जास्तीत जास्त सरळ करायचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. पायाची पोझिशन तशीच ठेवायची आहे. डावा पाय थोडासा आपल्या शरीराकडे खेचून घ्या आणि उजवा जो पाय आहे तो सरळ करा. उजवा पाय सरळ करा आणि तर त्याचा उजवा पाय जो आहे ना तो असं वर उचलून घ्यायचा आहे आपापल्या क्षमतेप्रमाणे. डावा पाय फोल्ड केलेला आहे. उजवा पाय आपल्याला वर उचलून घ्यायचा आहे. त्याला आपला आधार द्या तिकडे आपल्या मांडीच्या इथे किंवा घोट्याच्या इथे. आणि बघा जास्तीत जास्त आपल्या कपाळाच्या इथे आणण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यातनं पाय सरळ ठेव. छान. ते थोडा वेळ थांबायचं आणि सावकाश उजवा पाय खाली फोल्ड करून घ्यायचा आणि पुन्हा बटरफ्लाय स्थितीमध्ये येईल उजवा पाय. आणि ही कृती आता विरुद्ध बाजू. डावा पाय सरळ करून घ्यायचा आणि आता आपल्या पोटऱ्यांच्या इथे किंवा आपल्या गुडघ्याच्या इथे आधार द्यायचा आपल्या हातांचा आणि जास्तीत जास्त गुडघ्यातनं सरळ ठेवून आपल्या कपाळाकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. हे करत असताना उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो जमिनीवरच असेल आपापल्या क्षमतेप्रमाणे. छान. आणि इथे थोडा वेळ थांबायचं आणि सावकाश उलट वाटचाल करताना पुन्हा डावा पाय हा बटरफ्लाय स्थितीमध्ये येईल. छान. आणि आता या स्थितीतून आपल्याला वज्रवणी मुद्रा करायची. म्हणजे आपण शयन स्थितीमध्ये जे द्रोणासन करतो ना ते करायचं. पण ह्याच्यामध्ये बॅलन्स जाण्याचा संभव आहे. त्यामुळे शक्यतो मागे एका याचा आधार घ्या. तुमची जी भिंत असेल किंवा जे असेल त्याचा आधार घ्या किंवा आपण आपले दोन्ही पाय आता या स्थितीमध्ये सरळ करणार. त्यामुळे थोडस मागे झुकण्याची शक्यता असते. म्हणून थोडासा एक आधार घ्या. तर दोन्ही पायांचे अंगठे पकडा आणि ते गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेप्रमाणे ही आहे वज्रोली मुद्रा. जसं आपण शयन स्थितीमधलं द्रोणासन करतो त्याचप्रमाणे थोडस व्हेरिएशन आहे. थोडस ऍडव्हान्स आसन आहे. बॅलन्स जाण्याचा संभव असतो आणि सावकाश उलट वाटचाल. ठीक आहे. तुम्ही ना भिंतीचा आधार घेऊन ही गोष्ट केली तरी चालेल. म्हणजे बघा पाय तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे सरळ करता येईल. भिंतीचा आधार घ्या आणि पाय जर आपण अशी अंगठा पकडून जेव्हा सरळ करतो ना मग तो अंगठा सोडून द्यायचा आणि आपल्या पोटऱ्यांच्या इथे आधार द्यायचा. पोटऱ्यांच्या इथे आधार द्या. थोडस मागे टेकला तरी चालेल. हा हा हा. व्हेरिकोज वेन साठी हे खूप लाभदायक आहे. हे बघा आता ही भिंत आहे ना ती भिंतीला टेकली आहे आणि पाय आपल्याला जेवढे वरती नेता येतील त्याप्रमाणे द्यायचे. भिंतीला टेक. एकेका पायाने गेलं तरी चालेल.
किमतीचा आधार घ्यायचा. उजवा पाय सरळ, सॉरी डावा पाय एकेका पायाने केला तरी चालेल सुरुवातीला. हा, आणि त्याच्यानंतर डावा पाय. घोटऱ्यांच्या इथे आधार दिला तरीही चालेल. विश्रांती. पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करून आपल्याला वज्रासनामध्ये जायचं आहे. डोळे बंद, दोन्ही हात मांड्यांवरती, गुडघ्यापासून थोडेसे लांब. डोळे बंद करून स्वतःचा बंद तपासून पाहायचा. आपल्या सीटचा भाग हा दोन्ही दातांच्या मध्ये आहे. आपले अंगठे एकमेकांना स्पर्श करतील या स्थितीमध्ये आहे. खांदे कोपरं शिथिल आहे. दोन्ही गुडघे एकमेकांना जोडलेले आहेत. पाठकणा मान सरळ आहे. चेहरा शांत आणि जाणीव आपल्या श्वासाची. मेडिटेटिव्ह आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. पचन संस्था आपली सुधारते. आणि यातून पुढे जाणारी आपण योग मुद्रा करणार आहोत. एका हाताने दुसऱ्या हाताचं मजबूत पकडायचं आणि ती पकड आपल्या मागे कमरेच्या ठिकाणी ठेवायची. तिथे आपला पाठकणा आहे तिथे. आणि एक श्वास भरून घेत थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आपलं पोट, मग छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर येईल. अंतिम स्थितीमध्ये सीटचा भाग हा टाचांवरच असेल. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढे झुकायचं आहे. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. छान, खूप छान. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. आपल्या पोटावरती जो दाब आहे आणि पाठकण्यावर जो ताण आहे त्याचा अनुभव घेण्याचा त्याचा अनुभव घ्यायचा आहे. डोळे बंद आहे. जाणीव आपल्या श्वासाची. आणि इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. सावकाश हाताची पकड घट्ट करून घ्यायची पुन्हा एकदा, की आपण कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडली होती. आणि आता पुन्हा एकदा उलट वाटचा कमरेतनं सरळ व्हायचं. आधी कपाळ, मग छातीचा भाग आणि मग पोट. डोळे बंद, हाताची पकड सोडून द्यायची. हात पुन्हा आपले भिंगांवर येतील. आणि आता आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झालेला होता त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. योग मुद्रेमध्ये आपला जो रक्तप्रवाह आहे तो चेहऱ्याच्या दिशेने होतो. आणि जेव्हा आपण उलट वाटचाल करतो तेव्हा तो पूर्ण पूर्ववत होतोय. त्याकडे लक्ष द्यायचं. आणि इथूनच पुढे जाणारा आपण करणार आहोत मार्जरासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. थोडं आपण गुडघ्यांवर चालून घेऊया. थोडस पुढे गुडघ्यांवरती चालायचं. मागे उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे थोडस गुडघ्यांवर चालून घ्यायचं. मध्यभागीला थांबायचंय. आणि आता गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर करणार आहोत मार्जरासन. गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर. हाताच्या सहाय्याने तुम्ही ते अंतर घेऊ शकता. हा, बरोबर, छान, परफेक्ट. आणि आता आपले कोपरं गुडघ्याला जॉईन करून द्यायची. हाताची पंजे जमिनीवर आहे. आणि आता हातात आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचं. आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आपला संपूर्ण शरीर हे आता एकाच सरळ रेषेत आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय एकाच सरळ रेषेमध्ये आहेत. आता पोटाची स्नायू, पाठीची स्नायू अगदी शिथिल करून सोडून द्या. चेहरा एकदम शांत ठेवायचा. कुठलाही अट्टहास न करता यथाशक्ती आता आपण मार्जरासन भाग 1 आणि भाग 2 करणार आहोत.
भाग 1 करताना आपली मान सिलिंगच्या दिशेने जाईल, कपाळ आपलं सिलिंगला समांतर असेल आणि भाग 2 करताना आपली हनुवटी कॉलर बोनकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या स्थितीमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पाठकण्यामध्ये कशा हालचाली होतात हे आपल्याला याचा मनोमन मागोवा घ्यायचा आहे. सुरुवात करूया. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ सिलिंगकडे नेण्याचा प्रयत्न. आपली नजर सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, पोटाचे पाठीचे स्नायू शिथिल करून सोडून द्या. चेहरा शांत. आपल्या कंठस्थ ग्रंथीवरती जो ताण आहे आणि दाब आहे त्याचा अनुभव घ्या. पाठकणाला आलेला अंतर्मुखी आकार, इकडे असलेला दाब, आपल्या पोटाच्या ठिकाणी असलेला ताण त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जाणीव आपल्या श्वासाची. सावकाश पुन्हा एकदा एक श्वास घेऊन घ्यायचा आणि श्वास सोडत मान आपली मध्यभागी येणार आणि नजर दोन्ही हातांच्या मध्ये. इथे थोडा वेळ थांबूया आणि मार्जरासन भाग 2 करण्यासाठी पुन्हा एकदा एक श्वास घेऊन घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपली हनुवटी कॉलर बोन नेण्याचा प्रयत्न. पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न. बघा मार्जरासन भाग 2 मध्ये आता विरुद्ध साईडने दाब आणि ताण आहे. पाठकणावरती ताण आहे, पोटावर दाब आहे, कंठस्थ ग्रंथींवरती समोरच्या बाजूने दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. दीर्घ श्वसन करायचं. पाठकणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. त्याकडे लक्ष. छान. आणि आता उलट वाटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान मध्यभागी, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. इथे थोडा वेळ थांबूया आणि आता आपल्याला मार्जरासन भाग 1 आणि 2 डायनॅमिक करायचं. श्वास घेताना भाग 1 करणार आहोत आणि श्वास सोडताना भाग 2 करणार आहोत. सुरुवात करूया. श्वास घेत 1, कपाळ सिलिंगकडे. श्वास सोडत हनुवटी कॉलर बोनकडे 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. अवकाश छोटी बघवायची. मान पुन्हा मध्यभागी येईल आणि नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. आता आपल्याला काय करायचंय? उजवा पाय मागून सरळ करायचा. उजवा पाय मागून सरळ करा. आणि आता पुन्हा तो आपल्या कपाळाच्या दिशेने घेऊन या. गुडघा कपाळाच्या दिशेने घेऊन या. या प्रकारे. हा डायनॅमिक थोडस करायचंय आपापल्या क्षमतेप्रमाणे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे थांबवायची आणि ही स्थिती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय मागून सरळ करायचा आणि पुढून आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अवकाश कृती थांबवायची. पुन्हा एकदा आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि आता आपण करणार आहोत थोडस बॅलन्सिंग व्याघ्रासन. उजवा हात आपल्याला सरळ करायचा आहे समोरून आणि पाठीमागून डावा पाय आपापल्या क्षमतेप्रमाणे समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. आपला बघा आता थोडस बॅलन्सिंग असं आहे, असं नाही. उजवा हात अजून थोडासा पुढच्या दिशेने ताणायचा आहे. डावा पाय मागच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न करायचा. इथे थोडा वेळ थांबायचं. उलट वाटचाल. उजवा हात खाली, डावा पाय डावा गुडघा खाली आणि आता डावा पाय मागून उजवा पाय मागून सरळ करायचा. डावा हात समोरून सरळ. बॅलन्सिंग असं हे आसन आहे आणि इथे थोडा वेळ थांबायचं. डावा हात पुढच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न
आणि उजवा पाय मागच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न. आणि सावकाश उलट वाटचाल. दोन्ही डावा हात खाली, उजवा गुडघा खाली. आणि आता या स्थितीतूनच आपल्याला पर्वतासन मध्ये जायचं आहे. गुडघा जे आहे, दोन्ही गुडघे हे आपल्याला सरळ करायचे. बघा या स्थितीमध्ये दोन्ही पाय एकमेकांची दोन्ही पावलं जोडून घ्यायची आणि दोन्ही हात जोडून घ्यायचे एकमेकांच्या जवळ. आणि हळूहळू आपले पाय आणि आपले हात एकमेकांच्या जवळ आणत आणत दंड स्थितीमध्ये जाईल. अगदी सावकाश दंड स्थितीमध्ये. छान, परफेक्ट. आणि विश्राम. पायांमध्ये अंतर, एका हाताने दुसऱ्या हाताचं मुंडट पकडायचं आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडून द्या. तिथे कुठे ताण वाटतोय तो शिथिल करून घ्यायचा. पाय जोडलेले आहेत. आपण करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता एक पाय फोल्ड करून घ्यायचा, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या इथे फिक्स करून घ्यायचं. आणि आता दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. आणि श्वास घेत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. हात थोडेसे मागे नेण्याचा प्रयत्न करा आणि सिलिंगच्या दिशेने वरती ताणून घेण्याचा प्रयत्न. यासाठी एक दीर्घ श्वसन करून घ्यायचं. खूप छान, छान बॅलन्स झालेला आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आपण जे करतोय त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. खूप छान. आणि आता सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात, कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत पुन्हा छातीपाशी येतील. आणि उजवा पाय सरळ करून घ्यायचा. ही स्मृती आता आपण डाव्या बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचंय. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सावकाश आता श्वास भरून घे. आपल्या जोडलेल्या हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. सावकाश. ठीक आहे. समोर एका बिंदूमध्ये लक्ष केंद्रित करून द्यायचं. पाठकडेला असलेला खेच त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि सावकाश उलट वाटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्या हातांचा स्पर्श कपाळ, नाक आणि हनुवटी करत पुन्हा छाती. दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि विश्राम. थोडा वेळ विश्रांती. सूर्यनमस्कार करायचे. त्यासाठी मॅटच्या थोडंसं पुढे येऊन येतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं तरी चालेल. डोळे बंद आणि आपल्या गुणवत्तामध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच उगवणारा सूर्य, त्याची पिवळ सर केशरी लाल किरण जी आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून त्या किरणांमधून जी ऊर्जा निर्माण होते, प्राणशक्ती निर्माण होते, ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. त्या दैनंदिन कामाला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला त्या सूर्यापासूनच मिळते. एकत्रित दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया.
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम सूर्याय नमः। एक श्वास भरून घे, नमस्कारासन. 2 श्वास सोडत हस्त उत्तानासन. 3 श्वास भरून घे, हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे, श्वास भरून घे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, पर्वतासन. एक श्वास भरून घे, अष्टांग नमस्कार. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा. थोड्या वेळ थांबून श्वास भरून घे. 7 भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास भरून घे, उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास भरून घे, हस्त उत्तानासन. आणि श्वास सोडत नमस्कार. आपल्या क्षमतेप्रमाणे जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे कृती करायची. माझ्या सूचनांची वाट न बघता आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करायची. आणि आता पुढचे 3 नमस्कार आपण एकदम थोडेसे जलद घालणार आहोत. सुरुवात करूया. पूर्वस्थिती आपण दिलेली आहेच. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. पूर्वस्थिती. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. आणि आता शेवटचं सूर्यनमस्कार. पुन्हा एकदा आपापल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे. पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 आणि 12. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करून घ्यायची. बसलात तरी चालेल. करूया उड्डीयान अग्निसार. खुर्चीत बसल्याप्रमाणे आपल्या शरीराचा आकृतिबंध. 4 बोट बाहेर, अंगठा मागच्या साईडला. थोडेसे गुडघ्यापासून लांब मांडीवरती आपले हात असतील. पाठकणा मान आपल्याला शिथिल ठेवायचे आहे. पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू शिथिल. चेहरा शांत. आहे तो श्वास संपूर्ण सोडून घेऊया. आपण करणार आहोत उड्डीयान. एक भरपूर श्वास घेऊन घ्या. तोही श्वास सोडा. पोट आतल्या दिशेला खेचलेला आहे आणि छातीचं एक्सपान्शन झालेलं आहे. या स्थितीमध्ये श्वास न घेता आपापल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला थांबायचं आहे. पोट अजून थोडंसं आतल्या साईडला खेचून घेण्याचा प्रयत्न करा. छातीचं अजून एक्सपान्शन होईल.
आणि सावकाश उलट वाटचाल करताना सर्वप्रथम पोट बाहेर येईल आणि कमरेतनं सरळ होऊन आपल्याला श्वास प्रश्वास चालू करायचा. आणि आता करूया अग्निसार. श्वास न घेता पोट आत बाहेर करण्याची क्रिया. पुन्हा एकदा खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृतीबंध, पाठकणा शिथिल, पोटाचे स्नायू शिथिल, चेहरा शांत, समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून द्यायचं. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक श्वास भरून द्यायचा, तोही श्वास संपूर्णपणे सोडून द्या. पोट आतल्या बाजूला गेलाय, छातीचं एक्सपान्शन झालंय आणि या स्थितीमध्ये आपल्याला पोट आत बाहेर करण्याची क्रिया करायची. हरिओम. सावकाश गती थांबवायची. पोट पुन्हा बाहेरच्या दिशेला येईल, कमरेतनं सरळ व्हायचं आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर एका कुशीला म्हणून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. जिथे कुठले ताण वाटतोय तो मनोमन शिथिल करून द्यायचा. चेहरा शांत. आणि आपण करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आपल्याला आता दोन्ही हात आणि पाय एकत्रित वर धरून घ्या. दोन्ही हात आणि पाय एकत्रित वर. हा. आणि आता हात आणि पायाने एकत्रित सायकलिंग करायला सुरुवात करायची. एकत्रित दोन्ही हात आणि पाय एकत्रित. छान. बरोबर. 7 ते 8 वेळेला आपल्याला सरळ सायकलिंग करायची. आणि आता रिव्हर्स सायकलिंग. छान. बरोबर. आणि सावकाश किती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा 90 अंशावरती हात सुद्धा आपले वर आणि नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. पोटाच्या ठिकाणी जो प्रेशर आला होता तो मनोमन आता शिथिल करून घ्यायचा. आणि आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, हलासन. पुन्हा एकदा हे ऍडव्हान्स आसन आहे. आपली क्षमता ओलांडायची नाही. कृती बघून घ्या, करणं गरजेचं आहे असं नाही. आपापल्या क्षमतेप्रमाणे हे करायचं आहे. हलासन ऍडव्हान्स आसन आहे. आधी एका कुशीला वळून हे कसं केलं जातं बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. आपापल्या क्षमतेप्रमाणे ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी हलासन करणं टाळायचं आहे किंवा ज्यांची शस्त्रक्रिया नुकतीच झालेली आहे, हृदयाचा त्रास आहे, हृदयविकार असेल तर त्यांनी हलासन करणं टाळायचं आहे. ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे आपापल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे. अगदीच हलासन हे जमलं नाही, हलासन, विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन हे एकाच पट्टीतले आसन आहे. त्याला त्रयी म्हटलं जातं. त्याच्या आधी विपरीत करणी, मग सर्वांगासन आणि त्याच्यानंतर हलासन, या प्रकारे ही 3 आसनं केली जातात. पण आपापली क्षमता न ओलांडता आपल्याला कृती करायची आहे. अगदीच आपल्याला जमलं नाही तर दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आहेत. तर बघून घ्या आधी हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. तर दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आहेत. आणि सर्वप्रथम आपण करतो विपरीत करणी मुद्रा. आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलून आपला आधार जो आहे हातांचा हा सीटच्या इथे असतो. ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा. आणि त्याच्यानंतर आपण जातो सर्वांगासन मध्ये. जो आधार आपल्या सीटच्या इथे आहे तो आपण हळूहळू आपल्या पाठकण्याच्या इथे, आपल्या पाठीच्या इथे घेऊन जातो. आपले जे हात आहेत ते आपल्या पाठीच्या इथे जातात हळूहळू. म्हणजे आपला संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो आपल्या शोल्डर वरती येतो आणि चिन लॉक पोझिशन होते. हे झालं सर्वांगासन. हे आपण दोन्ही कृती शिकलेले आहोत, ही दोन्ही आसनं आपण शिकलेली आहोत.
आणि याच्यातूनच आता पुढे जाणार आहे हलासन. आपण जे आपले हे पाय आहे ते हळूहळू जे डोक्याच्या दिशेने घेतो उलट वाटचाल करताना, तशीच ही कृती करायची आहे. आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्यायचे, हातांचा आधार सुरुवातीला जमिनीवर द्यायचा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली पावलं जमिनीवर ठेवायची. बघा या प्रकारे आदर्श स्थितीमध्ये आपली नख जी आहे पायाची ती जमिनीला स्पर्श करतात आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जे जमिनीवर आहेत ते डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा एकदा आपल्या कंठस्थ ग्रंथींवर दाब येतो आणि आपला पाठकळा पुढच्या साईडने बेंड झालेला आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि इथे थोडा वेळ थांबून उलट वाटचाल करताना पुन्हा आपली हातांची जी पकड आहे ती सोडून द्यायची, हात पुन्हा जमिनीवर आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत उलट वाटचा, झटका न देता नियंत्रित कृती करायची. हे बघा अगदी सावकाश. कुठेही शरीराला झटका न देता अगदी नियंत्रित कृती. पाय जमिनीवर आणि विश्रांती. ही ऍडव्हान्स आसनं आहेत, आपापल्या क्षमतेप्रमाणे करायची. कृती लक्षात आलेली आहे कशी केली जाते. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर असतील. दोन्ही पाय एकत्रित आपापल्या क्षमतेप्रमाणे. हा बरोबर, छान. आणि आता आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या खाली आणि सीटचा भाग वर उचलू. सीटचा भाग वर उचलायचा. हा छान. क्षमतेप्रमाणे. आता ही झाली विपरीत करणी मुद्रा. म्हणजे आपला पाठकळा जो आहे हा जमिनीवरच आहे आणि आपण सीटचा भाग हा आपल्याला उचलून घेतलेला आहे आणि आपल्या पायाची स्लाइडिंग पोझिशन, दोन्ही आपली पायाचे जे अंगठे आहेत ते एक आपल्या नजरेच्या एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि जो आपण आता सीटच्या इथे जो आपल्या हातांचा आधार आहे तो हळूहळू आपल्या पाठीच्या इथे घेऊन यायचा आणि आपले पाय सिलिंगच्या दिशेने सरळ करायचे आपापल्या क्षमतेप्रमाणे. आणि आपले पाय अजून सिलिंगच्या दिशेने वर ताणून घेतले आणि आपली हनुवटी पुन्हा एकदा कॉलर बोनला लॉक झालेली आहे, चिन लॉक पोझिशन. आणि आपला संपूर्ण शरीराचा भार हा आता आपल्या शोल्डरवर आलेला आहे. हे झालं सर्वांगास. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांचं मला कळत नाहीये की त्यांना जमतंय की नाही, पण आपली क्षमता न ओलांडता आपल्याला जशी आहे आपल्याला जेवढं जमेल तसं आपल्याला ही कृती करायची आहे. आणि त्यानंतर हळूहळू हलासन मध्ये जाताना आपले दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने आणायचे आहेत. अगदी सावकाश. हातांचा आधार जमिनीवर द्यायचा आणि आपले पाय डोक्याच्या दिशेने आपली पावलं जातील. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपले हात डोक्याच्या दिशेने न्यायचे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. पावलं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने फ्लॅट असतील. आणि इथे थोडा वेळ थांबून उलट वाटचाल करताना आपले हात प्रथम जमिनीवर येतील आणि सावकाश पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर येईल. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. पाय खाली आणि विश्रांती. डोळे बंद आणि विश्रांती. जिथे कुठे ताण वाटतोय तर तो मनोबल शिथिल करून घेईल. हलासनाचे फायदे खूप सारे आहेत. आपला पाठकणा मजबूत होतो, तो फ्लेक्झिबल राहतो. शिवाय आपल्या पोटाच्या इथे जो दाब मिळतो आणि कंठस्थ ग्रंथीवरती जो दाब असतो तर त्याच्यामुळे आपलं पचन सुद्धा सुधारतं. आपले कोअर मसल्स जे आहेत ते अजून मजबूत होण्यामध्ये त्याचा फायदा आहे. किंवा ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हलासन हे अतिशय
उपयुक्त मानलं जातं. पण हे सगळी आसने जी आहेत ती थोडीशी ऍडव्हान्स आसनं आहेत. आपापल्या क्षमतेप्रमाणे ही कृती करायची आहे. जसं जसं आपण सराव करू तसं तसं आपल्याला त्याचे लाभ मिळतील. आणि आता एका पुष्पावरून शयन स्थितीमध्ये विश्रांती, पोटावर पडून विपरीत शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका गालावर आणि आता आपण करूया रोलिंग. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन घ्यायचे, कपाळ जमिनीवर ठेवायचंय आणि सुरुवात करूया रोलिंग करायला. उजवीकडून डावीकडे असं गोल गोल फिरायचं आपल्याला. हा, या प्रकारे दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरच ठेवायचे आणि जेवढं आपल्याला फिरता येईल गोल गोल त्याप्रमाणे आपल्याला हे फिरायचं. आपल्या पाठकड्याला जो मसाज मिळतोय आणि मग सावकाश मध्ये सावकाश मध्ये दोन्ही हात खाली घ्यायचे आणि आता आपण इथूनच पुढे जाणार आहोत धनुरासनामध्ये. मी त्याला पण सांगितलंय. दोन्ही पाय जुळलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही पाय मागून फोल्ड करून घ्या. एका पायाने एका हाताने आपल्या पायाचा मोठा पकडायचा आहे आणि आता सावकाश आपले दोन्ही ज्या मांड्या आहेत त्या मागून वर उचलून घ्या आणि बघा आपलं कपाळ आपोआप वर उचललं. आणि आता या स्थितीमध्ये आपल्याला कपाळ जमिनीवर घ्या. थोडस रोलिंग करणार आहोत. कपाळ जमिनीवर, वर खाली, वर खाली, वर आणि थोडस उजवीकडे थोडस फिरायचंय. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, आपापल्या क्षमतेप्रमाणे. छान, बरोबर. थोडस रोलिंग करतोय आपण. आपल्या उदर जो पोटाचा भाग आहे त्याला आपण जो दाब आणतो अतिरिक्त त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा मध्यभागी यायचा आहे. सावकाश आसन सोडताना प्रथम कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय खाली आणि एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, मान डावीकडे दुसरीकडे किंवा मध्यभागी. या स्थितीमध्येच थांबायचं आहे आणि इथूनच आपण 1 ते 2 आवर्तन प्राणायामाची दीर्घश्वासाची करणार आहोत आणि मग शवासन इथूनच. त्यामुळे तुम्ही शयन स्थितीमध्येच थांबा. उठून उभं राहून उठून बसू नका. आज आपण शयन स्थितीमध्येच थोडस प्राणायामाची प्रॅक्टिस करणार. आपल्या दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घेतलेलं आहे. आता इथूनच आपण प्राणायाम करणार आहोत. त्याआधी आपण शयन स्थितीमध्येच कपालभाती करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय जे जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ ठेवा आणि आता दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. दोन्ही पाय फोल्ड करा. हा, बरोबर. छान. आता दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा ज्या आहेत त्या आपल्या थोड्याशा सीट पासून लांब आहेत आणि दोन्ही हात जे आहेत ते आपले जमिनीवर आहेत. आणि आता आपण करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी कपालभाती शयन स्थितीमध्ये. कृती सेमच आहे, फक्त आपण ती शयन स्थितीमध्ये करतोय. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक श्वास भरून घ्या. दोन्ही अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स द्यायला सुरुवात करायची आहे. 15 स्ट्रोक्स द्यायचे आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15. तुम्ही थांबवायची आणि बघा तुम्हाला कुठला अनुभव वेगळा जाणवतोय का? आपण शयन स्थितीमध्ये श्वसन मार्गशुद्धी केली आहे. तर दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय सरळ. दोन्ही पाय सरळ. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे आणि आपली जी मान आहे ती मध्यभागी आहे. डोळे बंद आहेत आणि आपण आता करणार आहोत दीर्घ श्वसन. सुरुवात करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. एक खोलवर श्वास भरून घ्यायचा आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करायची. आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. उजवा हात पोटावर आणि एक भरपूर श्वास भरून घ्या. बघा पोट वरच्या दिशेला येत आहे. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संपूर्णपणे संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. खोलवर दीर्घ पुढं आणि संथ रेष. पोट आपलं जमिनीच्या दिशेने जात आहे. आणि आता आपल्याला करायचे आहे संपूर्ण योगिक श्वसन. संपूर्ण योगिक श्वसन. पुन्हा एकदा आपले दोन्ही पाय आपले जे आहेत तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली मध्यभागी आहे किंवा तुम्ही डावीकडे उजवीकडे ठेवली तरीही चालेल. आपापल्या क्षमतेप्रमाणे आपण करणार आहोत योगिक श्वसन. सर्वप्रथम आपण आकार करणार आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद करून घ्यायचे. एक भरपूर श्वास भरून घ्या. पोट बाहेरच्या दिशेला येतंय. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करायची आणि आकार दिशेने गेले आहे. अजून एकदा भरपूर श्वास भरून घ्या. पोट बाहेरच्या दिशेला येतोय आणि श्वास सोडताना आकार जाणीव आपली उदर भागाकडे. पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे आणि आपल्या छातीचं एक्सपान्शन करायचं आहे. आडव्या कक्षेमध्ये सुरुवात करा. छातीचं एक्सपान्शन झालेलं आहे आणि श्वास सोडताना उकार जाणीव आपल्या उर भागाकडे. पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्या. छातीचं एक्सपान्शन आणि उकार करताना जाणीव आपल्या उर भागाकडे. श्वास सोडताना उकार. आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. खांदे थोडेसे वरच्या दिशेला होतील आणि श्वास सोडताना मकार करताना जाणीव आपल्या स्कंद भागाकडे.
एक श्वास भरून घ्या, थोडेसे शोल्डर वरच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना जाणीव आपल्या स्तन भागाकडे आणि कंठस्थ ग्रंथीकडे आणि मकार आपल्याला संपूर्ण अकार उकार मकार एकत्रित करायचा आहे. एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित शांत इथूनच आपण आता पुढे शवासन करणार आहोत. त्याआधी आपण 2 आवर्तनं भ्रामरी प्राणायामाची करून घेऊया. एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना दातावर दात लावून गुंजन एक भरपूर श्वास भरून घ्या दातावर दात लावून रेचक करताना गुंजन एकदम शांत. आपलं संपूर्ण शरीर हे आता हलकं हलकं आणि तणाव विरहित झालेलं आहे. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या पायांच्या बोटांकडे लक्ष द्या. आपला घोटा पायाचा, पोटऱ्या, गुडघा, मांडी ते बंद डोळ्यांनी आपला जो आकृती बंध जो आहे तो बघण्याचा प्रयत्न करा. जिथे कुठे तुम्हाला ताण वाटतोय तो आपला आता शिथिल झालेला आहे. आज आपण शयन स्थितीमध्ये जे प्राणायाम केलं त्याच्यामुळे शरीरात जो कुठला ताण होता तो आता नाहीसा झालेला आहे आणि आपलं शरीर हे आता हलकं हलकं झालेलं आहे. आणि आपल्या ह्या हलक्या झालेल्या शरीराचा आकृती बनवून आपल्या बंद डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनचक्षुने आपलं शरीर बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या दोन्ही हातांमध्ये हातांच्या जॉईंट्स मध्ये कुठलाही ताण नाहीये. आपला उदरभाग शिथिल झालेला आहे. छातीच्या बरगड्या त्याही शिथिल झालेल्या आहेत. पाठकळा तोही अगदी शिथिल झालेला आहे. चेहरा शांत आहे. चेहऱ्यावरती हलकसं स्मितहास्य. मला खूप छान वाटतंय. मला खूप प्रसन्न वाटतंय. शांत आणि लयबद्ध सुरू असलेल्या आपल्या श्वासाची जाणीव. श्वास घेताना पोट आपलं हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. शांत आणि लयबद्ध सुरू असलेला माझा श्वास. मला खूप छान वाटतंय. मला खूप प्रसन्न वाटतंय.
माझं संपूर्ण शरीर हे आता हलकं हलकं झालेलं आहे. मन माझं शांत झालेलं आहे. मी केलेल्या योग साधनेचे समाधान माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मला खूप प्रसन्न वाटतंय. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझी ताणतणाव, काळजा, चिंता मी सोडून देत आहे. माझ्या ज्या व्याधी आहेत त्याही मी सोडून देत आहे. संपूर्णपणे मी व्याधीमुक्त होत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झालेली आहे. एक सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या जीवनामध्ये जी कुठली अडचण येणार असतील त्याला मी हसतमुखाने सामोरी जाणार आहे. त्या प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता माझ्यामध्ये आलेली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हळूहळू बदलत चाललेला आहे. मला खूप छान वाटतंय. मला खूप प्रसन्न वाटतंय. मनाच्या आणि शरीराच्या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे. आणि माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. माझ्या मनामध्ये मैत्री, करुणा हे भाव निर्माण झालेले आहे. हे प्रसन्न वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि या स्थितीतच आपण आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं. त्यांचे मनोमन आशीर्वाद घ्यायचे, त्यांना वंदन करायचं. आणि आपल्या ह्या ऊर्जा प्राप्त झालेल्या स्थितीमध्ये, प्रचंड आत्मविश्वास असलेल्या स्थितीमध्ये आणि इच्छाशक्ती असलेल्या स्थितीमध्ये आपण आपली जी दैनंदिन कामं ही सुरू करणार आहोत. त्यासाठी आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून वळून घ्यायची. आपले हात थोडीशी डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच आणायचा आपल्या हातामध्ये, आपल्या पायांमध्ये थोडासा खेच. थोडस आळस गेल्याप्रमाणे त्याला आपले शरीर ताणून घ्यायचं आहे. आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात हा आपल्या डोक्याच्या खाली असेल, उजवा हात हा आपल्या शरीरावर असेल. या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबून शरीराला धक्का न देता उजव्या हाताच्या सहाय्याने आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये राहायचं. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये अगदी सावकाश. आणि आता आपण करणार आहोत शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोबत आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेतून पुढे झुकायचं. कपाळ जोडलेले हात जमिनीवर. 1 ते 2 श्वास थांबायचं. आजची साधना आपण संपूर्णपणे ओमला समर्पित करत आहोत. ईश्वर प्रणिधान सरेंडर. आपण संपूर्णपणे नतमस्तक होत आहोत. आणि सावकाश श्वास घेत सरळ व्हायचं. श्वास सोडून हात खाली.
दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश ते हात आपले कान, गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात सुद्धा गुडघ्यांवर आणि सावकाश वेळ घेऊन एक कटाक्ष ओळकडे हरी जिथून सुरुवात तिथे शेवट. भेटूया आता सोमवारी सकाळी 6 वाजता. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. हरी हॅव अ गुड डे आणि हॅपी वीकेंड. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.